लोक हे बुरखे पाहून आपल्यासोबत इतके वर्ष राहिली कशी, आणि ही एक असभ्य वागणूक या लोकांकडनं खास करून गेल्या 1-2 दिवसापूर्वी पत्रकारांना मिळाली, हे आपल्या संस्कृतीत शोभणारं नाही आहे. ठीक आहे, एखाद्या वेळेला कोणाला राग आला तर तो राग व्यक्त करण्याची भाषाही असू शकते, परंतु शिवीगाळी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. एकूणच काय की आजपासून मी या सर्व गद्दारांच्या मतदारसंघातील माझ्या कट्टर कडवट माझ्या बोलतोय म्हणजे मी गर्वाने बोलतोय अशा भाग नाही, तर ही शिवसेना प्रमुखांकडून आलेली एक विरासत आहे, परंपरा आहे. त्याच्यामुळे मी माझ्या म्हणतोय शिवसैनिकांना भेटण्यासाठी आणि त्याचबरोबरीने इथल्या ज्या मतदारांनी केवळ आणि केवळ शिवसेनेवरती शिवसेना प्रमुखांचा चेहरा बघून आणि मशाल बघून आम्ही जो उमेदवार दिला त्याला त्याचं काही पार्श्वभूमी किंवा इतर काही न बघता निवडून दिलं, त्या सर्व मतदारांची आणि शिवसैनिकांची मी माफी मागायला किंवा क्षमा मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. त्यामध्ये कॉमन कारण आहे निधी म्हणजे त्यांनी स्वतःच मान्य केलं आहे की त्यांना फुटीसाठी निधी मिळालेला आहे. निधी याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आमदार फुटले होते तेव्हा महाराष्ट्रभर 50 खोके एकदम ओके, ही घोषणा सर्वत्र गावात खेड्यापाड्यात गाजली होती. अगदी मला आठवतं आहे विदर्भामध्ये बैल पोळ्याच्या दिवशी बैलांवरती सुद्धा ते लिहिलं गेलं होतं. आता आमदारांना जर तेव्हा 50 कोटी दिले गेले असं म्हणत असतील तर खासदारांना किती दिले गेले असतील, काही हिशोब ज्याला लावायचं तो लावू शकतो. दौरा सुरू झाल्यानंतर आता टीकेला सुरुवात केली की आता दौरा करून फायदा नाही, कारण की ऑलरेडी 6 खासदार याच्यावर 40 आमदार खासदार गेले नाही, त्याच्यामुळे आता दौऱ्याचा फायदा नाही असं शिंदेच्या चर्चेकडून सांगितलं जातं. ज्या वेळेला खासदार निवडून आले तेव्हा मीच दौरा केला होता, आणि मीच दौरा केल्यानंतर माझ्याच शब्दावरती एक खासदार निवडून आले होते, तेव्हा यांना घरी बसवलं होतं. जे हारले होते ना, आता जे बोंबलत आहेत, बेंबीचा डेट कुठपर्यंत आहे त्यांचं मला माहिती नाही, पण तिथपासून हे बोंबलत आहेत. आता दौरा करून फायदा नाही, पण मी दौरा केला होता म्हणूनच हे खासदार निवडून आले होते. आणि आता तुम्ही म्हणजे शेतकरी, आत्ता मला शेतकरी संघटनेचे लोक वरती भेटले, त्यांनी एक निवेदन दिलं, पीक विम्याचा पत्ता नाही, हमीभाव मिळतो की नाही माहीत नाही. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या मालाला हमीभाव नाही आहे, पण आमच्या भरोश्यावरती जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांना मात्र भरघोस हमीभाव मिळाला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या उपटचुंबाने आमच्यावरती टीका करण्याचं धाडस करू नये. आणि काही त्यांच्या बरं, आता मला काय वाटतं, आपण नेहमी आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. येत्या काही दिवसात कळेल. येत्या आमच्या कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल. मुंबईच्या शेजारच्या